काँग्रेसचे नेते पवन खेरा यांना मोठा दिलासा. सर्वोच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आलाय. आसाम पोलिसांनी दाखल केलेल्या अब्रू नुकसानीच्या आणि फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये अटकपूर्व जामीन मंजूर. कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे अकाउंटंट विकास चव्हाण यांच्या विरोधामध्ये लाचलुचपत विभागाची कारवाई. कामांच्या बिल आणि सिक्युरिटी डिपॉझिट परत करण्यासाठी 6% लाच मागितल्याचा आरोप आहे. बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. मुंबईच्या बोरिवलीमधील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामधील प्रस्विस्तता तिकीट दरवाढ स्थगित करण्यात आलेली आहे. दरवाढीच्या संदर्भात नागरिक, मॉर्निंग वॉकर्स आणि विविध संघटनांकडून तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करण्यात आली. महसूल आणि वन विभागानं काही दिवसांपूर्वी उद्यानामधील प्रवेश शुल्कामध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. कल्याणच्या बारवे कचरा प्रकल्पामध्ये आग लागली आहे. परिसरामध्ये धुराचे लोट पसरले. आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणीला हिरे जडित दागिन्यांचा साज. ठेवणीतल्या हिरे जडित अलंकारामध्ये विठ्ठल रुक्मिणीला मढवण्यात आलं. वर्ध्याच्या बोर व्याघ्र प्रकल्पाच्या अंतर्गत प्राणी गणना यासाठी 40 मचाण उभारलेले आहेत. दरवर्षी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी प्राण्यांची गणना केली जाते. नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 15 जूनपासून व्यावसायिक विमानसेवा सुरू होणार आहे. पहिलं व्यावसायिक उड्डाण इंडिगो कंपनीच्या माध्यमातून चालवलं जाणार असल्याची माहिती. सुरुवातीला 17 विमानांची उड्डाणं सुरू करण्याचा विमान कंपन्यांचा प्रस्ताव. अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांनी सहकुटुंब तुळजाभवानी देवीचं दर्शन घेतलंय. राजा शिवाजी या चित्रपटाच्या प्रदर्शनाचं औचित्य साधून त्यांनी देवीचं दर्शन घेतलंय. चित्रपटाच्या यशासाठी देवीच्या चरणी प्रार्थना केली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.